हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याद्वारे घेतली जाणारी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला शिक्षक पात्रता परीक्षा असे म्हणतात, या परीक्षेबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने दिला आहे। तसेच याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मित्रांनो, राज्यात एकूण 15,000 शिक्षकांच्या जागा भरती करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र त्यानंतरही शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त राहणार असल्याने पुन्हा शिक्षक भरतीसाठी टीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून 2014 पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे। मात्र टीईटी परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे आणि तसेच टीईटी परीक्षेत पास झालेल्या परीक्षार्थींची सीईटी परीक्षा घेण्यात येते। या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते। मे महिन्यात शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती, परंतु सीईटी पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या अतिशय कमी आहे आणि त्यामुळे शिक्षण खात्याने अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच शिक्षण खात्याने नोव्हेंबर मध्ये टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, कोरोनाच्या संकटामुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडल्याने मार्च 2020 पासून शिक्षक भरतीसह इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या जागा भरती करण्यास ब्रेक लावण्यात आला होता। मात्र गेल्या काही दिवसापासून शिक्षक भरतीसह विविध खात्यांमध्ये जागा भरती करण्यास प्राधान्य दिले जात आहे। त्यामुळे शिक्षक भरतीसाठी टीईटी घेऊन निकाल लागल्यानंतर वेळेत सीईटी घेण्यात येईल आणि रिक्त जागा भरती केल्या जातील, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली। राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि तसेच दरवर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच दरवर्षी रिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत जात आहे। त्याचा विचार करून दरवर्षी शिक्षकांच्या जागा भरती करणे गरजेचे बनले असून राज्यात 15,000 शिक्षकांच्या जागा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि तरी यापैकी 5,000 जागा कल्याण कर्नाटकामध्ये भरती होणार आहेत। तर मित्रांनो, हे झालं पूर्णपणे जाहीर प्रकटन की कशा प्रकारे पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे। तर मित्रांनो, आता आपण बघूया की आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत टीईटी बद्दल। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत की टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे नेमकं काय, त्यानंतर याची हिस्ट्री आणि ही टेस्ट कशा प्रकारे कंडक्ट केली जाते। त्यानंतर आपण माहिती घेणार आहोत सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला सीटीईटी असे म्हणतात, आणि त्यानंतर बघणार आहोत की स्टेट वाईज टीईटी कशा प्रकारे घेतली जाते, परीक्षेचा पूर्णपणे आराखडा कसा असतो, पात्रता गुण काय असते, टीईटी परीक्षेची वारंवारता आणि वैधता कशा प्रकारे असते, या सर्व गोष्टी आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्यामुळे जे विद्यार्थी टीईटी परीक्षेसाठी इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे नेमकं काय। तर मित्रांनो, The teacher eligibility test known as TET is the minimum qualification required in India for a person to be eligible for an appointment as a teacher for classes 1st to 8. The test is mandatory for teaching jobs in Indian government schools. Similarly, Maharashtra government introduced another qualifying after MAH TET called as Super TET. The TET is conducted by both the central and state governments of India. Most states conduct their own TET. The test is conducted to meet the objectives of the Right of Children to Free and Compulsory Education Act 2009. The TET certificate is valid for lifetime. तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला टीईटी म्हणून ओळखले जाते, ही भारतामध्ये इयत्ता 1ली ते 8वी साठी शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता आहे। भारतीय सरकारी शाळांमध्ये शिकवण्याच्या नोकऱ्यांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने MAH TET नंतर सुपर TET नावाची दुसरी पात्रता सुरू केली। TET ही भारतातील केंद्र आणि राज्य सरकारे आयोजित केली जाते। बहुतेक राज्ये स्वतःची TET आयोजित करतात। मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 च्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ही चाचणी घेतली जाते। आणि मित्रांनो, हे जे टीईटी सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला आजीवन वैध आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे माहिती घेतली की टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेमकं काय। तर मित्रांनो, आता आपण बघूया
या पुढील पार्ट तो म्हणजे हिस्ट्री, म्हणजेच की टीईटी परीक्षेचा इतिहास। तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला स्पष्टपणे दिलंय की द टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच की टीईटी was introduced by the government of India in 2011 to improve standards in teaching. Teachers already working were expected to pass the exam within 2 years. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की शिक्षक पात्रता परीक्षा ही अध्यापनातील दर्जा सुधारण्यासाठी भारत सरकारने 2011 मध्ये सुरू केली होती आणि आधीच कार्यरत असलेल्या शिक्षकांनी 2 वर्षात परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित होते। त्यानंतर आता आहे द टेस्ट म्हणजेच की चाचणी। तर मित्रांनो द एक्झाम इज बेस्ड ऑन द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क ऑफ टीचर एज्युकेशन and is a mandatory qualification for incoming teachers for classes 1st through 8. People with professional teaching qualifications including the D.Ed, B.Ed are eligible to take the test. Candidates must score over 60% to pass. The Central Board of Secondary Education म्हणजेच की CBSE maintains the TET database and guides government bodies on conducting the test. म्हणजेच की ही परीक्षा भारत सरकारच्या शिक्षक शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कवर आधारित आहे आणि इयत्ता 1ली ते 8वी साठी येणाऱ्या शिक्षकांसाठी अनिवार्य पात्रता आहे की डीएड बीएड सह व्यावसायिक अध्यापन पात्रता असलेले लोक परीक्षेस पात्र आहेत। उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना 60% पेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजेत। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई टीईटी डेटाबेसची देखरेख करते आणि चाचणी आयोजित करण्यासाठी सरकारी संस्थांना मार्गदर्शन करते। त्यानंतर आता आपण बघूया सीटीईटी म्हणजेच की सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट याविषयी संपूर्ण माहिती। तर मित्रांनो केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच की सीटीईटी यामध्ये तुम्हाला माहिती दिली देयर आर 2 पेपर्स, पेपर 1 फॉर टीचर्स ऑफ क्लासेस 1 to 5 and पेपर 2 फॉर क्लासेस 6 to 8. Candidate must score a minimum of 60% to become CTET qualified and the certificate is valid for lifetime. Successful candidates become eligible to apply for recruitment as teachers of classes 1 to 8 in schools under the purview of the central government, KVS, NVS, Central Tibetan Schools, etc. and schools under the administrative control of the Union Territories of Chandigarh, Dadra and Nagar Haveli, Daman and Diu and Andaman and Nicobar Islands, Lakshadweep and the National Capital Territory of Delhi. The examination is demanding with qualification rates of 1 to 14% in the exams held to date. So friends, की केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच की सीटीईटी मध्ये एकूण 2 पेपर असतात। पेपर 1 इयत्ता 1ली ते 5वीच्या शिक्षकांसाठी आणि पेपर 2 हा इयत्ता 6वी ते 8वी साठी। तशाच प्रकारे उमेदवारांनी सीटीईटी पात्र होण्यासाठी 60% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि प्रमाणपत्र आजीवन वैध असेल। यशस्वी उमेदवार केंद्र सरकारच्या शाळांमध्ये केव्हीएस, एनव्हीएस, मध्य तिबेटी शाळा इत्यादी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षक म्हणून भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात। चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव आणि अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली एनसीटी आजपर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये 1 ते 14% पात्रता दरांसह परीक्षेची मागणी आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी सीटीईटी ची संपूर्ण माहिती बघितलेली आहे। आता आपण बघूया पुढचा मुद्दा तो म्हणजे स्टेट वाइज टीईटी म्हणजेच की राज्य निहाय टीईटी। तर मित्रांनो महाराष्ट्र टीईटी म्हणजेच की महा टीईटी इज अ स्टेट लेवल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट काउंसिल ऑफ एग्जामिनेशन every year. The Maha TET is conducted at 2 levels: primary paper 1 for teachers of class 1 to 5th and upper primary paper 2 for teacher of class 6 to 8. Maha TET or Maharashtra TET teachers eligibility test conducted by the Maharashtra State Council of Examination म्हणजेच की MSCE board to determine the eligibility of candidates for classes 1 to 8 teachers in the schools of Maharashtra. The Maha TET exam is conducted at 2 levels: the primary paper 1 and upper primary paper 2. So candidates who plan to become teachers of classes 1 to 5 need to appear for the Maha TET paper 1
On the other hand, candidates who plan to be teacher of classes 6 to 8 need to appear for MahaTET paper 2. So candidates who wish to be teachers of classes 1 to 8 need to appear for both paper 1 and paper 2. तर मित्रांनो, राज्यनिहाय टीईटी जी आहे, तर महाराष्ट्र टीईटी म्हणजेच की MahaTET ही राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे, जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे दरवर्षी घेतली जाते. MahaTET 2 स्तरावर घेतली जाते. पहिली ते 5वीच्या शिक्षकांसाठी म्हणजेच की प्राथमिक पेपर 1 आणि इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांसाठी उच्च प्राथमिक म्हणजेच की पेपर 2. तर MahaTET किंवा महाराष्ट्र टीईटी ज्याला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतात, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच की MSCE बोर्डद्वारे महाराष्ट्रातील शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. MahaTET परीक्षा 2 स्तरावर घेतली जाते, प्राथमिक पेपर 1 आणि उच्च प्राथमिक पेपर 2. हे आपण अगोदरच बघितलं. तर मित्रांनो, इयत्ता 1ली ते 5वी शिक्षक होण्याची योजना असलेल्या उमेदवारांना MahaTET पेपर 1 ची तयारी करावी लागते आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण इयत्ता 6वी ते 8वीचे शिक्षक होऊ शकतो, तर त्यांनी पेपर 2 ची तयारी करायची. इयत्ता 1ली ते 8वीचे शिक्षक होण्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीची तयारी करावी लागेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सर्व टीईटीची इन्फॉर्मेशन घेतलेली आहेत. आता आपण बघूया पुढचा टॉपिक, तो म्हणजेच की MahaTET माहिती. तर मित्रांनो, सर्वात पहिले या टीईटी परीक्षेचा आराखडा कसा असतो बघा, की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच की टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मध्ये प्राथमिक इयत्ता 1ली ते 5वी व उच्च प्राथमिक म्हणजेच की इयत्ता 6वी ते 8वी या 2 स्तरांतील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील. या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे की पात्रता गुण. तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये किमान 60% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंग उमेदवारांना 55% पात्र समजण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर या परीक्षेत पूर्णपणे पास व्हायचे असेल तर तुम्हाला 60% गुण मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा दिलाय की वारंवारता आणि वैधता. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच की टीचर एलिजिबिलिटी टेस्ट दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे किमान एकदा शासनामार्फत घेण्यात येईल. उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून तर आजीवन राहील, म्हणजे नेहमीसाठी, फॉरएव्हर. तर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येईल. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच की टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्याचा कोणताही हक्क राहणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण वारंवारता आणि वैधता देखील व्यवस्थितपणे डिस्कस केलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया टीईटी परीक्षेसाठी संपूर्ण सिलेबस म्हणजेच की अभ्यासक्रम, पाठ्यक्रम. तर मित्रांनो, पेपर 1 इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक स्तरावर आधारित जी परीक्षा असणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला भाषा 1 व भाषा 2 यामधील विषय चूज करायचे आहे, निवडायचे आहे. तर बघा, या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील. तर भाषा 1 मध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी यापैकी कोणतीही एक भाषा निवडायची आहे. त्यानंतर भाषा 2 मध्ये इंग्रजी, मराठी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी या चारही पैकी एक विषय तुम्हाला निवडता येईल आणि अशा प्रकारे ती तुमची भाषा दुसरी असेल. तर इयत्ता 1ली ते 5वी असलेल्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रमच तुमचा अभ्यासक्रम राहील. त्यानंतर यामधील तिसरा विषय काय दिलाय की बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे बघा, की या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 6 ते 11 वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील. त्यानंतर टीईटी परीक्षेमधील चौथा विषय आहे गणित.
आणि गणितामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे बघा। गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील। गणित विषयाची व्याप्ती इयत्ता 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल। त्यानंतर 5वा विषय आहे परिसर अभ्यास। तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील। परिसर अभ्यासाची व्याप्ती इयत्ता 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल। मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 मध्ये इयत्ता 1ली व 2रीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही। परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे। इयत्ता 3री ते 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर या परीक्षेची काठिण्य पातळी कशी असेल बघा, की वरील सर्व विषयांच्या इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील। म्हणजे तुम्हाला यामध्ये 1ली ते 5वीच्या अंतर्गत येणारे सर्व प्रश्न विचारले जातील। आता संदर्भ दिलाय की प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षक पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम आणि संबंधित विषयाची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इयत्ता 1ली ते 10वीची पाठ्यपुस्तके। प्रचलित म्हणजेच की आत्ताचा जो पाठ्यक्रम चालू आहे त्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारतील। आता हा झाला पेपर 1चा सिलेबस। तर मित्रांनो, पेपर 1 मध्ये एकूण किती विषय आहेत? एकूण 5 विषय आहेत। पहिला आहे भाषा 1, दुसरा आहे भाषा 2, त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्यानंतर गणित आणि 5वा आहे परिसर अभ्यास। तर अशा पद्धतीने पेपर 1चा अभ्यास पूर्णपणे आपण बघितलेला आहे। आता आपण बघूया पेपर 2चा अभ्यास। पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तरावर घेतली जाणारी जी परीक्षा असेल तर त्यामधील पूर्णपणे सिलेबस कसा असेल बघा। पेपर 1 सारखेच पेपर 2 मध्ये देखील तुम्हाला भाषा 1 व भाषा 2 असेल। यामध्ये भाषा 1 मध्ये तुम्ही मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी यापैकी कोणताही विषय निवडू शकता। ती झाली तुमची भाषा 1। त्यानंतर भाषा 2 मध्ये तुम्ही इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणताही एक विषय घेऊ शकता। त्यानंतर टिप दिली की इयत्ता 6वी ते 8वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील। म्हणजेच की आत्ताचा जो पाठ्यक्रम इयत्ता 6वी आणि 8वीला आहे तर त्याच पाठ्यक्रमावर आधारित तुम्हाला प्रश्न असणार आहेत। तर मित्रांनो, यामधील 3रा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील। तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षक पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित B.Ed अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर 4था विषय आहे गणित व विज्ञान विषय गट आणि ब आहे सामाजिक शास्त्रे विषय गट। गणित व विज्ञान विषय गट आहे। यामधील सिलेबस कसा दिलाय बघा। गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहतील। या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर 4था ब आहे सामाजिक शास्त्रे विषय गट। यामध्ये तुम्हाला दिलंय की सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे प्रश्न असतील। सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील। आणि मित्रांनो, पेपर 2 ची जी काठिण्य पातळी आहे तर ती वरील सर्व विषयांच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शाळा परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील। तर याचा संदर्भ दिलाय प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वी पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इयत्ता 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण
पेपर 2चाही संपूर्णपणे सिलेबस बघितलेला आहे। तर मित्रांनो, पेपर 2 मध्ये एकूण किती विषय आहेत? एकूण पूर्ण 4 विषय आहेत। पहिल्या विषयामध्ये भाषा 1, दुसरा विषय भाषा 2, तिसरा विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि चौथा अ विषय गणित व विज्ञान विषय गट आणि चौथा ब विषय सामाजिक शास्त्रे विषय गट। अशा प्रकारे टीईटी पेपर 1 इयत्ता 1 ते 5वी साठी प्राथमिक स्तरावर घेतले जाणारा जो पेपर आहे आणि टीईटी पेपर 2 जो इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तरावर घेतला जाणारा जो पेपर आहे, या दोन्हीचा सिलेबस, या दोन्हीचा अभ्यासक्रम आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी डिस्कस केलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण टीईटी बद्दल अतिशय महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन बघितली। टीईटीच्या संपूर्ण भागाबद्दल आपण व्यवस्थितरित्या सर्व माहिती बघितलेली आहे। तर मित्रांनो, उद्यापासून आपण टीईटी परीक्षेसाठी एक कंप्लीट लेक्चर सीरीज चालू करणार आहोत। जे विद्यार्थी टीईटी परीक्षेची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांनी दररोजचे व्हिडिओ लेक्चर दररोज बघायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा। धन्यवाद।